फ्रेंड्स, मी वर्षाच रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. मी आज बनवणार आहे इडली वडा. त्यासाठी लागणारं साहित्य: इडलीचं बेटर, वड्यासाठी चण्याच्या डाळीचं पीठ, बटाटे, लसूण, अद्रक, हिरवी मिरची, कढीपत्ता, मीठ, हळद, लाल मिरची पावडर, कोथिंबीर, फोडणीसाठी ओवा, मोहरी, जिरं आणि धने. वडे बनवण्यासाठी बटाटे आपण उकडून घेऊया. 2-3 शिट्ट्या करूया. बटाटे आपण स्वच्छ धुवून शिजवताना त्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं, म्हणजे त्या साल पूर्णपणे व्यवस्थित निघते. वड्यासाठी बटाटे आपण उकडून घेतले आहेत, सोडून घेऊया. मिरची, लसूण, अद्रक, थोडस जिरं, ओवा आणि धने हे साहित्य आपण मिक्सरमध्ये वाटून घेतलं आहे. तेल टाकूया. तेल थोडं गरम झालं की जिरं, मोहरी, कढीपत्ता आणि मिरची त्याच्यामध्ये हळद टाकूया आणि चवीप्रमाणे मीठ. बारीक करून घेऊया. बारीक केलेला पदार्थ टाकून घेऊया. त्याच्यामध्ये कोथिंबीर टाकूया. वडे इडलीच्या बेटर मध्ये चवीनुसार मीठ घालूया. इडलीचं बेटर बनवण्यासाठी मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं त्याची थोडं आपण टाकून घेतले. त्यावर वडे ठेवून घेऊया. पीठ सोडून घेऊया. इडलीच्या कुकर मध्ये 1 ग्लास पाणी ओतून घेऊया आणि त्यामध्ये लिंबू टाकायचं, कारण तो कुकरातून काळा पडू नये. आणि मग इडली पात्रामध्ये हे सगळं ठेवून देऊया. आणि इडलीचा कुकर 10 मिनिटासाठी गॅसवर ठेवला आहे. तोपर्यंत वड्याचे बेटर बनवून घेऊया. त्यासाठी मी चण्याचं पीठ घेतलं आहे. त्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून मिक्स करूया. त्यात थोडीशी हळद, लाल मिरची पावडर आणि चवीनुसार मीठ. तिला करून इडली तयार आहे. वडे इडली 10 मिनिटं थंड व्हायला ठेवूया. तोपर्यंत वडे तळण्यासाठी कढई गरम करूया. डाळीदार तयार झाले आहे, हे बघू शकता. तेल गरम करून घेऊया. तेल आपलं गरम झालंय. आता वडे टाकून घेऊया. तेल थोडंसं
शॉर्ट व्हिडिओ टाकेल. मी आज वेगळा वडा बनवला आहे. याची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि नेक्स्ट रेसिपीसाठी कमेंट मध्ये सांगा.